नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका आता निफाड तालुक्यातील चांदोरी गावाला बसला आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीचे पाणी चांदोरी गावात शिरले असून संपूर्ण गावाला अक्षरशः पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. काही भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने जवळपास 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून गरजेनुसार आणखी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कार्यवाही सुरू आहे. माझं नाव किरण भाऊसाहेब जाधव. आमच्या गावात रात्री 2 वाजेपासून पाऊस चालू गावात पाणी शिरलंय. तर आमच्या गावात 2-4 दिवसापासून पाऊस भयंकर चालू आहे. तर आमच्या गावात अचानक पाणी खूप आलंय. नदी नाले सगळं वाळाचं पाणी असल्यामुळं खूप पाणी आमच्या गावात आले. अचानक पाणी आल्यामुळं लोकांना सगळं साहित्य काढणं शक्य झालं नाही. पण बरेचसे आमच्या ग्रामपंचायतनी बरेचसे माणसं बाहेर काढले, पण त्यांच्या घरातलं साहित्य बाहेर काढणं अशक्य झालं. पण तरी पण आमच्या ग्रामपंचायतनी खूप सहकार्य केलं. तरी पण आता लोकांचं खूप नुकसान आहे. लोक रस्त्याच्या कडेला येऊन बसले. माझे नाव बाळासाहेब पंडित टर्ले, राहणार चांदोरी. रात्री गंगापूर डॅम आणि दारणा डॅमचं पाणी सोडल्यामुळे रात्री 2 वाजता आमच्या चांदोरी गावामध्ये पाणी शिरल्यामुळे भरपूर नुकसान झालेले आहे. चांदोरी गावामध्ये कमीत कमी पूर्ण गावाला वेढा पडला. वेढा पडल्यानंतर बरेचशा दुकानांमध्ये पाणी शिरले, घरांमध्ये पाणी शिरले. कमीत कमी गावामध्ये कमरा एवढं पाणी, गल्ल्या बोळांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. तर याची खूप नुकसान झाले असल्यामुळं आणि सध्या जीवितहानी कुठलीही नाही, पण वित्तहानी खूप झालेली आहे. सरासरी घरातले भांडे कुंडे भरपूर वाहून गेले आहे. आणि सध्या इथल्या चांदोरी गावातल्या पूर्ण शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. नमस्कार, माझं नाव दीपक हांडगे, चांदोरी या गावातील रहिवासी असून साधारणतः 1-2-3 दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्यामुळे गावामध्ये पुराचे पाणी घुसलेले आहे. साधारणतः शेजारची जे गावं आहेत, सायकेडा असेल, शिंगवे असेल, या गावांचा संपर्क तुटलेला आहे. प्रशासनाने वेळोवेळी मदत केली आहे आणि बऱ्याचशा घरातील लोकांना सुरक्षित स्थळी आपण हलवलेलं आहे. किती गाड्या असेल? साधारणतः गावामध्ये 200च्या आसपास दुकाने आहेत. तर बऱ्याचशा दुकानांमध्ये पाणी घुसलेलं आहे. घरांमध्ये पण पाणी घुसलेलं आहे. दरवर्षी म्हणजे पाऊस जर जास्त असेल तर या हिशोबाने महापूर येतो आपल्या गावात. गोदावरी नदीचं पाणी येतं आपल्या गावात. नाव सागर प्रदीप टर्ले. आम्ही चांदोरी गावचे रहिवासी आहोत, निफाड तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि दरवर्षी जर जास्त प्रमाणात पाऊस पडला तर गावामध्ये पाणी घुसते आणि 250-300 दुकानांमध्ये या पाण्याचा जो आहे तो विसर्ग घुसतो आणि त्यानंतर गावातील 75% घरांमध्ये पाणी घुसते. हा प्रशासनाने केलेले बरेचसे प्रयत्न आहेत, परंतु असा काही ठोस प्रयत्न अजून झालेला नाही जेणेकरून गावामध्ये पाणी घुसणार नाही. तर प्रशासनाला विनंती आहे की तेवढा लवकरात लवकर प्रयत्न करून आणि गावाच्या याच्याकडे लक्ष दिले जावे. सध्या चांदोरी आणि सायखेडा या 2 गावांवर पाण्याचं संकट आहे. तर मल्टिपल लेवलला आम्ही प्रयत्न करत होतो. काल आम्ही सर्व त्या पाणवेली काढून घेतल्या. आज आमचे सायखेडा आणि चांदोरीचे मिळून साधारणतः 400 कुटुंब स्थलांतरित करण्यात आले आहेत. काही लोक स्वतःच्या रिलेटिव्हकडे गेले. बाकी लोकांसाठी आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा, ग्रामपंचायतच्या बिल्डिंग, विकास सेवा सोसायटीच्या बिल्डिंग किंवा असे आता आपण इथं उभं असे हॉलमध्ये आम्ही व्यवस्था केलेली. त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही डॉक्टरांच्या टीम्स सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या वेळोवेळी इथं व्हिजिट देतील. त्यासोबत ज्या इसेन्शियल मेडिसिन्स आहेत त्यांचा आम्ही स्टॉक रेडी करून ठेवलेला आहे. त्यासोबत पाणी पुरवठा खंडित झाला असल्यामुळे, पाणी पुरवठ्याच्या विहीर बुडल्या असल्यामुळे आमचे आरओ प्लांट बाजूच्या शेजारच्या गावातले आहेत, त्यातून इथं आम्ही शुद्ध पाणी पुरवठा करत आहेत. त्यासोबत ग्रामपंचायतीचे आमचे सर्व कर्मचारी, पोलीस विभाग आणि यांच्या सगळ्यांच्या समन्वयानं तो एरिया आम्ही कॉर्डन ऑफ केलेला आहे की तिथं कुणी असं फ्रिंज एलिमेंट जाऊ नयेत किंवा रील वगैरे असे प्रकार होऊ नयेत. यासाठी असे आम्ही सर्व स्तरावर प्रयत्न करत आहोत. पोलिसांकडून पहिला ट्रॅफिकच्या संदर्भात आपल्याला कुठे रोड डायव्हर्शन वगैरे करायचे त्या बाबतीने आपण ट्रॅफिक बंदोबस्त व्यवस्थित ठिकठिकाणी लाभलेले आहे. आणि दुसरा पोलीस स्टेशनच्या वतीने जिथे जिथे आपण रिलोकेशन केलेली आहे आणि कुठे आपले पोलीस बंदोबस्तच्या कॉर्डनिंगची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित कॉर्डनिंगच्या आणि पोलीस बंदोबस्त नेमणूक केलेली आहे. आणि तिसरं आपण जे म्हटले, ज्यांनी आता रील्स वगैरे काढणारे जे काही व्यक्ती असेल त्यांच्यावर
खरोखर कारवाई करण्यात येतील पोलिसांकडून. आणि नागरिकांना मी विनंती करते की त्यांना कुठल्याही काही अडचणी असेल त्यांनी डायल 112 या नंबरवरती संपर्क करा आणि ज्यांना काही माहिती लागली असेल आम्ही इमिडिएटली त्यांना पोच करतात. थँक्यू. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण: अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.